गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 7वीच्या मराठीच्या तासाला पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत. मुलांनो, आजच्या तासाला आपण आपल्या अभ्यासक्रमातील व्याकरणाचा एक घटक अभ्यासणार आहोत. तो घटक आहे वाक्यप्रचार, अर्थ व वाक्यात उपयोग. कोणता घटक अभ्यासणार आहोत मुलांनो? आज आपण वाक्प्रचार, अर्थ व वाक्यात उपयोग. मुलांनो, आपल्या दैनंदिन जीवनात आपण असे अनेक वाक्प्रचार वापरत असतो. मुलांनो, वाक्प्रचार म्हणजेच आपण हिंदीमध्ये मुहावरे असं म्हणतो, बरोबर? तर हे जे वाक्यप्रचार आहेत ते आपण सर्रासपणे आपल्या घरातील मोठी माणसं वापरत असतात, बरोबर की नाही? जसं आपल्याला लेसनमध्ये बघितलं की हेवा वाटणे. हेवा वाटणे म्हणजेच काय मुलांनो? त्याचा अर्थ होतो मत्सर, बरोबर की नाही? हा पण एक वाक्प्रचार आहे. तसंच आज आपण ह्या तासाला वाक्प्रचार नेमकं काय असते ते अभ्यासणार आहोत. बघा मुलांनो, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. मी पहिले वाचून दाखवते ती वाक्य काय आहेत ते. कालपासून माझ्या पोटात दुखते आहे. या वाक्यातील पोटात दुखणे याचा सरळ अर्थ पोटदुखीचा आजार असा आहे. पोटात दुखणे ह्याचा सरळ अर्थ काय आहे? पोटदुखीचा आजार. पण मुलांनो, दुसरं वाक्य बघा काय आहे. सुरेशचे यश पाहून रमेशच्या पोटात दुखते. काय आहे? सुरेशचे यश पाहून म्हणजे त्याचा प्रोग्रेस पाहून रमेशच्या पोटात दुखते. या वाक्यात पोटात दुखणे ह्याचा वेगळा अर्थ काय आहे बरं? मत्सर किंवा हेवा वाटणे. मत्सर किंवा हेवा वाटणे असा आहे. म्हणजेच मुलांनो बघा, जेव्हा एखाद्या शब्दसमूहाचा सरळ शाब्दिक अर्थ न घेता त्यातून वेगळा अर्थ प्रकट होतो तेव्हा त्यास वाक्प्रचार म्हणतात. दुसऱ्या वाक्यामध्ये पोटात दुखणे हा काय आहे? वाक्प्रचार आहे. म्हणजे तुम्हाला समजलं मुलांनो वाक्प्रचार कसा असतो तो? पहिल्या वाक्यामध्ये पोट दुखणे हे नॉर्मल आहे, म्हणजे आपले एक आजाराचं लक्षण आहे पोट दुखणे. पण दुसऱ्या वाक्यामध्ये जो पोट दुखणे आहे तो आपल्याला वाक्प्रचार सांगत आहे. वाक्प्रचाराचा प्रकार आहे. म्हणजे पोटात दुखण्याचा शाब्दिक सरळ अर्थ न घेता त्याचा वेगळा अर्थ प्रकट होतो तेव्हा त्यास वाक्प्रचार असे म्हणतात. तर मुलांनो, तुम्हाला हे समजलं? ओके. तर मुलांनो, वाक्प्रचाराच्या मूल्यमापन कृती म्हणजेच आपण वाक्प्रचार लिहितो त्याचे वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात. बघा, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा एक प्रश्न विचारला जातो. त्यानंतर बघा, खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून लिहा. म्हणजे सेंटेन्स दिले जातात आणि त्यामधून आपल्याला वाक्प्रचार शोधून लिहायचा असतो. तिसरा प्रश्न आहे, खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे आपण फिलअप्स लिहितो तसे आणि वरती ब्रॅकेटमध्ये वाक्प्रचार दिले असतात आणि त्यांचा उपयोग आपल्याला त्या रिकाम्या जागी करायचा असतो. पुढील अर्थासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. म्हणजे अर्थ दिला जातो आणि आपल्याला वाक्प्रचार निवडायला सांगितला जातो. तसाच पुढचा प्रश्न, दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. म्हणजे वाक्प्रचार दिला जातो आणि अर्थ शोधायला सांगितलं जाते. आणि दुसरा प्रश्न असा आहे तो जोड्या जुळवा. म्हणजे एका ठिकाणी वाक्प्रचार दिला जातो, दुसऱ्या ठिकाणी त्याचा अर्थ दिला जातो आणि ते मॅच करायचं असते. तर आता आपण बघूया पहिला प्रश्न, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. बघा मुलांना, वाक्यप्रचार आहे गळ घालणे, बरोबर? त्याचा अर्थ काय होतो? आग्रह करणे. अर्थ काय होतो त्याचा? मीनिंग काय होतो? आग्रह करणे.
आता त्याचा आपण वाक्यात उपयोग काय केला आहे बघा. गावचे सरपंच होण्यासाठी सर्वांनी महेशरावांना गळ घातली. आपण वाक्य काय बनवलं मुलांनो? गावचे सरपंच होण्यासाठी सर्वांनी महेशरावांना गळ घातली. मुलांनो, वाक्यप्रचार आणि जेव्हा आपण त्याचा वाक्यात उपयोग करून वाक्य बनवतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की वाक्यात उपयोग करताना मूळ वाक्यप्रचाराचा वापर करूनच वाक्य तयार करावे. अर्थाचा वापर करून वाक्य तयार करू नये. जसे या ठिकाणी आपण वाक्य तयार केले आहे. गावचे सरपंच होण्यासाठी सर्वांनी महेशरावांना गळ घातली. गळ घालणे हा मूळ वाक्प्रचार वापरून आपण वाक्यात उपयोग केला आहे, बरोबर. जर आपण गावचे सरपंच होण्यासाठी सर्वांनी महेशरावांना आग्रह केला असे लिहिले तर ते मुलांनो चुकीचे आहे. म्हणजेच मूळ वाक्यप्रचार वापरूनच वाक्य तयार करावे. अर्थाचा वापर करून वाक्य बनवायचे नाही मुलांनो. दुसरं महत्त्वाचे म्हणजे वाक्यात उपयोग करताना वाक्याच्या अर्थानुसार क्रियापदामध्ये बदल करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे इथे घालणे हे क्रियापद आहे, बरोबर. गळ घालणे, घालणे हे क्रियापद आहे. वाक्यात उपयोग करताना वाक्याच्या अर्थानुसार आपण गळ घातली असा उपयोग केला, बरोबर. जर आपण क्रियापद तसेच ठेवले असते तर वाक्याला अर्थ प्राप्त झाला नसता. म्हणून मुलांनो, तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की जेव्हा वाक्यप्रचार लिहितो तेव्हा त्याचा वाक्य प्रयोग करताना, वाक्यात उपयोग करताना त्याचा अर्थ लिहायचा नाही. त्याचा जो वाक्यप्रचार आहे तोच लिहायचा असतो. बघा, पुढे आता तुम्हाला समजेल की कशा प्रकारे वाक्यात उपयोग करताना क्रियापद बदलतं ते. बघा, पहिला आहे खांद्याला खांदा लावणे. काय वाक्यप्रचार आहे? खांद्याला खांदा लावणे. म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो मुलांनो? सहकार्य करणे. आणि वाक्य बघा, भारत आणि चीनच्या सीमेवर भारतीय सैनिक खांद्याला खांदा लावून लढले. म्हणजे तिकडे खांद्याला खांदा लावणे आलं का? नाही, लढले हे क्रियापद बदललं. कंठस्नान घालणे. कंठस्नान घालणे याचा अर्थ काय होतो मुलांनो? ठार मारणे. त्याचं वाक्य बघा, भारतीय सैनिकांनी चीनच्या अनेक सैनिकांना कंठस्नान घातले. तिकडे आपण आता इकडे असं लिहिले आहे का? भारतीय सैनिकांनी चीनच्या अनेक सैनिकांना ठार मारले असं लिहिलं का? नाही. म्हणजेच वाक्यात उपयोग करताना अर्थाचा उपयोग करायचा नाही, तर कशाचा उपयोग करायचा आहे? मेन जो वाक्यप्रचार दिला आहे त्याचाच उपयोग करायचा. पुढे बघा, माशा मारणे. आता माशा मारणे म्हणजे मक्खी मारणे नाही. इकडे अर्थ काय होतो? निरुद्योगी असणे, म्हणजे ज्याला कामधंदा नसतो तो व्यक्ती. त्याचं वाक्य बघा, देशव्यापी बंदच्या काळात अनेक लोक माशा मारत बसले. आता तिकडे असं लिहिलं आहे का? देशव्यापी बंदच्या काळात अनेक लोक निरुद्योगी झाले असं लिहिलं आहे का? नाही. तर मेन जो वाक्प्रचार दिला आहे तोच तिकडे वापरला आहे. पुढे बघा, खस्ता खाणे. खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे किंवा खूप कष्ट उपसणे. सचिनने लहानपणी क्रिकेट मैदानावर खस्ता खाल्ल्याने त्याला यश मिळाले. म्हणजेच आपण कोणतीही गोष्ट करताना खूप कष्ट घ्यावे लागतात, बरोबर. पण आता मुलांना इकडे असं लिहिलं आहे का की सचिनने लहानपणी क्रिकेट मैदानावर खूप कष्ट केले तेव्हा त्याला यश मिळाले असं लिहिलं आहे का? नाही. तर मेन जे लाल रंगामध्ये जो वाक्प्रचार दिला आहे तोच तिकडे वापरायचा असतो. तर मुलांनो, तुम्हाला समजलं, वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा प्रश्न आला तर असंच लिहायचं. पहिला वाक्प्रचार असतो तो लिहायचा, त्याच्या पुढे त्याचा अर्थ लिहायचा आणि खाली त्याचं जे वाक्यात उपयोग आपण करणार ते लिहायचं. हे समजलं मुलांनो? ओके. मुलांनो, पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील वाक्प्रचार शोधून लिहा.
म्हणजे आपल्याला काही वाक्य दिली आहेत आणि त्यातून वाक्यप्रचार शोधायचा आहे असा पण प्रश्न कधी विचारला जातो. तर बघा, वाक्य आहे, सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो. कटाक्ष असतो हा वाक्यप्रचार आपण वापरलेला आहे. पण मुलांनो, मी तुम्हाला सांगितलं वाक्यप्रचार वाक्यात वापरताना आपण त्याचं क्रियापद बदलतो. म्हणजे कटाक्ष असतोचं काय होणार, कटाक्ष असणे. दुसरं बघा, कारण नसताना हुकूमत गाजवणाऱ्या व्यक्ती इतरांच्या नजरेतून उतरतात. आता हुकूमत गाजवणाऱ्या असा वाक्यप्रचार आहे का? नाही, तर हुकूमत गाजवणे हा मेन वाक्यप्रचार आहे. दोन व्यक्तीतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच. म्हणजे इकडे आता मुलांनो सेम टू सेम वाक्यप्रचार आपण यूज केला आहे, कानोसा घेणे. भारतीय लोकांना कोरोना आजारावर औषधासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. आता प्रतीक्षा करावी त्याचं काय आहे वाक्यप्रचार, प्रतीक्षा करणे. मुलांना समजलं, वाक्य लिहिताना क्रियापद बदलतं आणि जेव्हा आपण वाक्यप्रचार लिहितो तेव्हा त्याचं क्रियापद वेगळं असते. हे समजलं तुम्हाला? ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. मुलांनो, पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यात योग्य ठिकाणी कंसातील योग्य वाक्यप्रचार वापरून वाक्य पुन्हा लिहा असा पण प्रश्न विचारला जातो. म्हणजे वाक्य दिली जातात, रिकाम्या जागा दिल्या जातात आणि त्या रिकाम्या जागी आपल्याला वाक्यप्रचार कंसात दिलेले असतात आणि त्याचा आपल्याला उपयोग करायचा असतो. तर बघा, ब्रॅकेटमध्ये वाक्यप्रचार दिलेले आहेत, ते प्रथम आपण वाचूया. मान देणे, हमी देणे, शाबूत ठेवणे, धीर देणे. आणि आता वाक्य दिलेली आहेत बघा. मुलाने वडिलांना अभ्यास करून चांगले गुण मिळविण्याची डॅश. आता तिकडे आपल्याला आता मी तिकडे लिहून दिलं आहे पण तिकडे आपल्याला डॅश येणार. मग आपण काय लिहायचं तिकडे? मुलाने वडिलांना अभ्यास करून चांगले गुण मिळविण्याची हमी देणे आहे. तर आपण हमी देणे तसं लिहिलं का? नाही, तर हमी दिली. म्हणजे हमी देणेचं काय झालं, आपण क्रियापद बदललं, दिली केलं. बरोबर. पुढे बघा, शिक्षकांना मान देणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य असते. आता तिकडे मान देणे सेम आहे. जर ते वाक्याच्या शेवटी आलं असतं तर त्याचं क्रियापद बदललं असतं. बरोबर मुलांनो. जर त्या वाक्यामध्ये मान देणे हे जर शेवटी आलं असतं तर त्याचं काय झालं असतं, क्रियापद बदललं असतं. पुढे बघा, सामान्य जनतेचे हक्क शाबूत राहावेत म्हणून अनेक समाजसेवकांनी अहोरात्र कष्ट घेतले. वाक्यप्रचार काय आहे? शाबूत ठेवणे. पण आता तिकडे काय झालं, शाबूत राहावेत असं. म्हणजे वाक्यानुसार जसं वाक्य असेल त्याप्रमाणे तो वाक्यप्रचाराचे क्रियापद काय करायचे असते, बदलायचे असते. मुलांना तुम्हाला हे समजलं? बघा, पहिल्या वाक्यामध्ये हमी देणे होतं, तिकडे काय झालं, हमी दिली म्हणजे क्रियापद बदललं. दुसऱ्या वाक्यामध्ये मान देणे, तर मान देणे हेच राहिलं कारण ते त्या वाक्याला सूट होत होतं. पुढे सामान्य जनतेचे हक्क शाबूत राहावेत म्हणून अनेक समाजसेवकांनी अहोरात्र कष्ट घेतले. शाबूत राहावेत तिकडे आहे शाबूत ठेवणे. बरोबर. पण इकडे काय झालं आहे, क्रियापद बदललं, राहावेत झालं. म्हणजे वाक्य असेल त्याप्रमाणे ते वाक्यप्रचार बदलावा लागतो. समजलं तुम्हाला? पण पहिला शब्द असतो तो सेम राहतो. बघा, मान देणे, मान, हमी, शाबूत हे सेम राहिलेले आहेत. तर मुलांना तुम्हाला हा प्रश्न समजला? ओके, आता आपण पुढचा प्रश्न बघूया कशा प्रकारे येतो. पुढील अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा. मुलांनो, प्रश्न असा पण येऊ शकतो की पुढील अर्थासाठी वाक्यप्रचार निवडा. म्हणजे आपल्याला अर्थ दिले आहेत आणि त्याचा आपल्याला वाक्यप्रचार शोधायचा आहे. तर बघा, ब्रॅकेटमध्ये आपल्याला ऑप्शन दिले आहेत ते मी प्रथम वाचते. जवळ येऊन ठेपणे, सफल होणे,
मन आनंदाने भरून येणे, फुलांचा वर्षाव होणे, धीर धरणे. मुलांना समजलं? म्हणजे आपल्याला ब्रॅकेटमध्ये वाक्यप्रचार दिले आहेत आणि आपल्याला क्वेश्चनमध्ये अर्थ दिले आहेत. तर त्या अर्थासाठी जो वाक्यप्रचार आहे ते त्या ब्रॅकेटमधून आपल्याला शोधून लिहायचे आहेत. बघा, पहिला आहे, मी प्रश्न वाचते बघा. पहिला संयम राखणे, दुसरा आहे सार्थक होणे, तिसरा प्रश्न आहे तोंडावर येणे आणि चौथा मन फुलून येणे. आता पहिलं काय आहे बघा, संयम राखणे हा अर्थ आहे. त्यासाठी आपल्याला वाक्यप्रचार शोधायचा आहे. तर संयम राखणे म्हणजे त्याचा वाक्यप्रचार होतो धीर धरणे. धीर धरणे म्हणजे संयम राखणे हा अर्थ होतो. दुसरं सार्थक होणे हा अर्थ आहे. तर त्यासाठी वाक्यप्रचार कोणता आहे मुलांनो? सफल होणे. सफल होणे ह्याचा अर्थ काय आहे? सार्थक होणे. नेक्स्ट तोंडावर येणे. तोंडावर येणे ह्याचा वाक्यप्रचार काय आहे? जवळ येऊन ठेपणे. आपण सांगतो की नाही, कधी कधी घरामध्ये बोलतात की गणपती आता तोंडावरच आले आहेत, परीक्षा तुमची तोंडावर आली, म्हणजे एकदम जवळ येणे, जवळ येऊन ठेपणे हा वाक्यप्रचार आहे आणि त्याचा अर्थ काय आहे? तोंडावर येणे. पुढे मन फुलून येणे. मन फुलून येणे हा अर्थ आहे. तर त्याचा वाक्यप्रचार काय होणार मुलांनो? मन आनंदाने भरून येणे. ह्याचा अर्थ काय आहे? मन फुलून येणे. मुलांनो, ह्याच प्रश्नामध्ये असा उलटा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की वाक्यप्रचारसाठी योग्य अर्थ निवडा, असा पण प्रश्न दिला जातो की वाक्यप्रचार दिला जातो आणि त्याचा अर्थ शोधायचा. तर हा प्रश्न 2 in 1 आहे. पुढील अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा किंवा पुढील वाक्यप्रचारासाठी योग्य अर्थ निवडा. सेम असणार. जसं आपण समानार्थी विरुद्धार्थी लिहितो ना, तसं प्रश्न उत्तर उत्तर प्रश्न असे असते की नाही, तसं ह्या प्रश्नामध्ये सुद्धा पुढील अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा किंवा पुढील वाक्यप्रचारासाठी योग्य अर्थ निवडा. सेम असणार. ओके, तर तुम्हाला हे समजलं? बघा, संयम राखणे ह्याचा वाक्यप्रचार काय आहे? धीर धरणे. सार्थक होणे ह्याचा वाक्यप्रचार काय आहे? सफल होणे. तोंडावर येणे ह्याचा वाक्यप्रचार आहे जवळ येऊन ठेपणे. त्यानंतर मन फुलून येणे ह्याचा वाक्यप्रचार काय होतो? मन आनंदाने भरून येणे. आता जर आपण त्याचं उलटं केलं की वाक्यप्रचारासाठी अर्थ शोधा, तर बघा, संयम राखणे ह्याचा वाक्यप्रचार काय, धीर धरणे ह्याचा वाक्यप्रचार काय होतो? संयम राखणे. सफल होणे, सार्थक होणे. जवळ येऊन ठेपणे, तोंडावर येणे. मन आनंदाने भरून येणे, मन फुलून येणे. म्हणजे हा एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न आहेत. कोणते 2 प्रश्न आहेत मुलांनो? पुढील अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार निवडा किंवा पुढील वाक्यप्रचारासाठी योग्य अर्थ निवडा. समजलं मुलांनो? आता पुढचा प्रश्न बघूया. दिलेल्या वाक्यप्रचारांच्या व अर्थाच्या योग्य जोड्या लावा. मुलांनो, प्रश्न काय आहे? जोड्या लावा, जोड्या जुळवा, मॅच द कॉलम. पहिला बघा, मी प्रश्न वाचून दाखवते. जीव नसणे, मान देणे, हमी देणे, निरोप देणे, आयुष्य संपणे. मरण येणे, आश्वासन देणे, सन्मान देणे, प्राण नसणे, सोडणे. बघा, पहिला आहे जीव नसणे. जीव नसणे म्हणजे काय? प्राण नसणे. मान देणे, मान देणे म्हणजे मुलांनो सन्मान देणे. मान देणे म्हणजे काय? सन्मान देणे. हमी देणे, हमी देणे म्हणजे आश्वासन देणे. निरोप देणे, निरोप देणे म्हणजे सोडणे. आणि आयुष्य संपणे म्हणजे मरण येणे किंवा मृत्यू येणे. तर मुलांनो, तुम्हाला समजलं मॅच द कॉलम कसं करायचं आहे ते? हा प्रश्न तुम्हाला समजला? ओके. तर मुलांनो, वाक्यप्रचार लिहिताना किंवा त्याचा वापर करताना लक्षात ठेवण्यासाठी जे नियम आहेत ते बघा. अर्थाचा विचार करून वाक्य बनवावे.
म्हणजे वाक्य बनवताना आपण जो अर्थ लिहिला आहे त्याचा विचार करून वाक्य बनवावे, पण वाक्यात मूळ वाक्यप्रचाराचाच वापर करावा. म्हणजे वाक्य लिहिताना मूळ वाक्यप्रचाराचाच अर्थ करावा. वाक्यात अर्थाचा वापर करू नये. वाक्यामध्ये अर्थाचा वापर करायचा नाही. आणि वाक्याच्या अर्थानुसार क्रियापद बदलावे लागते. मी तुम्हाला सांगितलं की नाही, जसं वाक्यप्रचारामध्ये जे क्रियापद आहे तसंच सेम टू सेम सेंटेन्स लिहिताना लिहायचं नाही, तर तिथे काय करावं लागतं, क्रियापद बदलावं लागतं. म्हणूनच वाक्यप्रचार लिहिताना हे नियम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कोणकोणते नियम आहेत बरं? अर्थाचा विचार करून वाक्य बनवावे. वाक्यात मूळ वाक्यप्रचाराचा वापर करावा. वाक्यात अर्थाचा वापर करू नये. वाक्याच्या अर्थानुसार क्रियापद बदलावे लागते. तर मुलांनो, तुम्हाला आज वाक्यप्रचार, अर्थ व वाक्यात उपयोग हे कसं लिहायचं हे समजलं? ओके, समजलं ना सगळ्यांना? ओके, तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया पुढील तासाला. थँक्यू.